उद्घाटन झाले ओम फिटनेस क्लबचं. मला वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण आपण पाहतोय की अनेक तरुणी हल्ली वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करायला लागलेत. मग सायकलिंग असो, जॉगिंग असो, मॅरेथॉन धावतात. आज मुंबईत देखील मॅरेथॉन आहे आणि तसंच जिमचं फिटनेस आलं, त्याच्यात पण वेगवेगळे प्रकार असतात. TRX आहे, किक बॉक्सिंग आहे. तर चांगली मोठी जिम आणि बघितलं चांगलं इथे काम यांच्या मार्फत होऊ शकतं. जिम आणि त्यांचा काही संबंध नाही. पण ते लवकरच येणार आहेत, कारण आपल्याला आठवत असेल 2018 साली जेव्हा आम्ही श्री राम मंदिरांचा त्यावेळीचा मुद्दा घेतला पुन्हा एकदा, खूप वर्ष तो मुद्दा भाजप विसरून गेले होते. आम्ही सतत सांगत होतो की तुम्ही कायदा आणा, पण ते आणत नव्हते. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापर्यंत आपण थांबलो. पण योगायोग असा आहे की आपण शिवनेरीवरनं मुठभर माती आपण अयोध्येला नेली आणि योगायोग असेल, मला माहित नाही काय असेल, पण तिथे मंदिराचा निकाल बरोबर पुढच्या नोव्हेंबरला लागला होता. तर ती एक भावना आहे आमच्या मनामध्ये आणि म्हणून आम्ही ती माती घेऊन पुन्हा एकदा अयोध्येला दर्शनाला जाऊ. फोटो ट्विट केला आहे कारसेवा करतानाचा, त्यावरती तुमचं काय मत? नाही, मी पाहिलं नाही अजून फोटो. वारंवार टीका होती शिवसेनेकडून की देवेंद्र फडणवीस जे आहे ते कार सेवेला गेलेच नाही. त्यांनी आज त्याला प्रत्युत्तर दिलेलं नाही, ठीक आहे ना, पण मी जसं पाहिलं फोटो पाहिला नाही आणि उगाच त्याच्यावर बोलणं काही योग्य नाही मला वाटतं. बघा, मला वाटतं आम्ही शिवनेरी नक्की आपण पाहाल की जेव्हा अयोध्येला जाऊ तेव्हा दर्शनाच्या आधी तिथे जाऊन ती माती घेऊन आम्ही तिथे जाणार. जरांगेचं आता हे चालू आहे, त्यामध्ये आता पुन्हा गावबंदी करण्याचं त्यांनी आवाहन केलेलं आहे. 26 जानेवारीपर्यंत जर काय हालचाल केली नाही सरकार. परत एकच प्रश्न विचारेन, हे बाकीचे मोठे विषय आहेत, पण त्या दिवशी जो लाठीचार्ज झाला ते तिघांमधले म्हणजे एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांच्यातला जनरल डायर कोण हे अजून लोकांना कळलेलं नाहीये. कारण अधिकाऱ्यांची बदली केली, त्यांच्यावर कारवाई केली, पण ज्यांनी खरा आदेश दिला मुख्यमंत्री की उपमुख्यमंत्री हे अजून कळलं नाही आपल्याला. मराठा आरक्षणाबाबत हे सरकार कमी पडते असं वाटतं? मला वाटतं आपण प्रत्येक क्षेत्रात बघा, कृषी क्षेत्र असेल, उद्योग असेल, आता आरक्षणाचा विषय, आता तलाठी भरतीचा विषय, MPSCचा विषय येत असतो. सरकार कुठेही काही करत नाहीये. उद्या राम मंदिराचं उद्घाटन आहे. उद्धव साहेब का राम मंदिरात आरती करणार आहे, मात्र एक बाजूने पाहिलं तर CMचा दौरा जो आहे तो अयोध्येचा रद्द झालेला आहे. डायव्हर्सला त्यांना जायला आवडतं, कदाचित परत डायव्हर्सला जातील. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.